घसा बसत असेल तर मध आणि काळी मिरी उपाय. घसा बसणे, आवाज फुटणे किंवा बोलताना त्रास होत असल्यास हा उपाय उपयोगी ठरतो. 1 चमचा शुद्ध मधामध्ये चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळून सकाळ संध्याकाळ चाटावे. 5-7 दिवस हा उपाय केल्याने घशातील सूज कमी होते, आवाज स्वच्छ होतो आणि खवखव कमी होते. सांधेदुखीसाठी मेथी आणि हळदीचा उपाय. वाढते वय, थंडी किंवा शरीरातील वात वाढल्यामुळे सांधेदुखी जाणवते. रोज रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यात अर्धा चमचा हळद मिसळून चावून खावे. यामुळे सांध्यातील स्टिफनेस कमी होते, सूज उतरते आणि चालताना त्रास कमी होतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी लसूण उपाय. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 लसूण पाकळ्या कोमट पाण्यासोबत खाव्यात. नियमित सेवनाने रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. पचन सुधारण्यासाठी लिंबू आणि जिरे उपाय. अन्न नीट न पचणे, जडपणा किंवा आंबट ढेकर येत असल्यास हा उपाय फायदेशीर आहे. 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस, चिमूटभर भाजलेले जिरे आणि थोडी काळे मीठ मिसळून जेवणानंतर प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट हलके वाटते. त्वचेवरील पिंपल्ससाठी कडुनिंब उपाय. चेहऱ्यावर वारंवार मुरूम किंवा पिंपल्स येत असल्यास कडुनिंब उपयोगी ठरतो. 10-12 कडुनिंबाची पाने वाटून त्यात थोडी हळद मिसळावी. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून धुवावी. आठवड्यातून 2 ते 3 वेळा केल्यास त्वचा स्वच्छ होते आणि तेलकटपणा कमी होतो. झोप चांगली येण्यासाठी जायफळ उपाय. रात्री झोप न लागणे किंवा बेचैनी वाटत असल्यास हा उपाय उपयोगी ठरतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात चिमूटभर जायफळ पावडर मिसळून प्यावे. यामुळे मन शांत होते आणि गाढ झोप लागण्यास मदत होते. तोंडाला दुर्गंधी येत असल्यास वेलची उपाय. तोंडातून दुर्गंधी येत असल्यास हिरवी वेलची उपयोगी ठरते. जेवणानंतर 1 ते 2 वेलच्या चघळाव्यात. यामुळे तोंड ताजेतवाने राहते, पचन सुधारते आणि दुर्गंधी कमी होते. अशक्तपणासाठी खजूर आणि दूध उपाय. शरीरात कमजोरी, थकवा किंवा रक्ताची कमतरता असल्यास हा उपाय उपयोगी आहे. रात्री 3 ते 4 खजूर दुधात उकळून खावेत आणि ते दूध प्यावे. यामुळे शरीराला ताकद मिळते, हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि अशक्तपणा कमी होतो. केस गळतीसाठी कांद्याचा रस उपाय. केस जास्त गळत असल्यास कांद्याचा रस फायदेशीर ठरतो. ताज्या कांद्याचा रस काढून तो केसांच्या मुळांमध्ये लावावा. 30 मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुवावेत. आठवड्यातून 2 वेळा केल्यास केस मजबूत होण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेसाठी त्रिफळा उपाय. सकाळी पोट साफ न होणे किंवा वारंवार बद्धकोष्ठता होत असल्यास त्रिफळा उपयोगी आहे. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे. यामुळे पचन सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते. त्वचा चमकदार करण्यासाठी बेसन आणि दही उपाय. चेहरा निस्तेज दिसत असल्यास हा नैसर्गिक उपाय उपयोगी ठरतो. 2 चमचे बेसन, 1 चमचा दही आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून धुवा. त्वचा स्वच्छ, मऊ आणि चमकदार दिसू लागते. सर्दीसाठी तुळस आणि आले काढा. नाक बंद होणे, सर्दी किंवा अंगदुखी असल्यास हा उपाय आराम देतो. 1 कप पाण्यात 7 ते 8 तुळशीची पाने, थोडे आले आणि 2 मिरी उकळून काढा तयार करा. गरम असताना पिळ्याने सर्दी कमी होते आणि शरीराला ऊब मिळते.